दुहेरी मासमित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी पासून. तर आता इथे ईश्वरी बाहेर थांबलेली असते हॉलमध्ये. तर तिला काहीतरी आवाज ऐकायला येतो. नमो, हा कसला आवाज येतोय ग, असं म्हणते ईश्वरी नम्रताला. अगं तो शुभू काहीतरी करत असेल, माहित नाही त्याचं काय चालू असतं ते, असं म्हणते नम्रता. मी आलेच म्हणून आता इथे नम्रता बाहेर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला कसला आवाज येतोय म्हणून बघायला जाते ती. तर आता इथे शुभांकर काहीतरी मारत असतो बघा प्रेक्षक हो, डंबेल घेऊन. एकदम खुडशी चेहरा दाखवलाय बघा त्याचा प्रेक्षक हो. माझ्या नमूला परत त्रास झाला असं म्हणून मारत असतो तो डंबेल कशावरती तरी. तर आता तेवढ्यातच ईश्वरी येते आणि बघते. तर आता इथे ईश्वरी म्हणते शुभू, अरे इशू, असं म्हणतो तो. काय ग, काय झालं? तर आता ईश्वरी येते आणि बघते. काय नाही, बाहेर कसला तरी आवाज येतोय म्हणून काय करतोयस ते बघायला आलेस, म्हणते ईश्वरी. अगं सुपारी फोडत होतो, असं म्हणतो इथे शुभू. सुपारी, असं म्हणते ईश्वरी. पण सुपारी कुठे आहे? अगं ती उडाली, असं मारत होतो ना, टेबल खाली गेली असेल, असं म्हणतो शुभू. शुभू, तू सुपारी खातोस, असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही ग, काकूसाठी स्पेशल इंदोरी मुखवास बनवत होतो, त्यासाठी सुपारी फोडत होतो, असं म्हणतो तो. तुझा ना सगळं अशीबच आहे, असं म्हणते आता इथे ईश्वरी. असं डंबेलने कोण फोडतं सुपारी, असं म्हणते ती. मी तिच्याकडे खलबिता मागितला तर तिला कळणार नाही का, असं म्हणतो शुभू. आणि इशू, हे सरप्राईज आहे हा, आणि लगेच तू जाऊन चोंबडेपणा करून तिला सांगायला जाऊ नकोस, ओके, असं म्हणतो शुभू. बरं, असं म्हणते ईश्वरी, ठीक आहे. तर आता ईश्वरी जाते बघा प्रेक्षक आणि दरवाजा बंद करून घेते ती. तर आता इथे शुभू बघा प्रेक्षक हो, आपला हात बाहेर काढतो आणि बघतो तर काय, पुरुषोत्तम शेठ, तुझ्यामुळे माझ्या नबूला खूप त्रास झाला. हा, कळवळली ती. तुझ्यामुळेच तिच्या दातात खडा आला. पुरुषोत्तम शेठ, तुझ्या या एका चुकीची एवढी मोठी किंमत तुला मोजावी लागेल याची कल्पना नव्हती ना तुला, असं म्हणतो तो. आता कळलं, पुरुषोत्तम शेठ. तर आता जातामध्ये काहीतरी असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शुभांकरला खूपच विलनिश दाखवले बघा प्रेक्षक हो. त्या चेहऱ्यावर विलन सारखे हावभाव दाखवले. तर आता इथे रात्री झालेले दाखवले. तर आता इथे अंजलीला दाखवलंय आणि आता तिथेच राकेश सुद्धा असतो आणि बाळाला झोपवलेले असतं अंजलीने त्या पाळण्यात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राकेश काहीतरी बॅग बाहेर काढतो आणि म्हणतो, अंजली मॅडम, मला नोकरी लागल्याच्या आनंदाने बाळासाठी ही कपडे घेऊन आलोय, असं म्हणतो तो. हा, असं म्हणते अंजली. तर आता खेळणी असतात बघा प्रेक्षक हो. अरे वा, खरंच खूप छान आहे तो खेळणी, असं म्हणते अंजली. आपल्या कर्णिकाला खूप आवडतील. आता गरज होतीच ह्याची. सध्या घरात जे काही टेन्शन झालंय ते बघता बरं झालं तुम्ही ते आणलीत, थोडं मन डायवर्ट होईल. अंजली मॅडम, हे टेन्शन दूर करायचं एक उपाय सांगू का, असं म्हणतो आता इथे तो. तुमच्या मनामध्ये त्या ईश्वरी मॅडम बद्दल राग आहे तो काढून टाका, असं म्हणतो राकेश. तेवढ्या एका सेकंदात तुम्हाला बरं वाटेल. आपला रागच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो, असं म्हणतो राकेश. अहो, खूप सोपं आहे, तुम्ही करून तर बघा, असं म्हणतो तो. कारण आता घरात जे काय चालू आहे, घरात जे काय घडतंय माझ्यासमोर, त्यावरून मला एकच गोष्ट जाणवते. तुम्ही जर का ईश्वरी मॅडमशी रागाने नाही वागला तर सगळं छान होईल परत, असं म्हणतो तो. तिने तुमच्या सोबत जे काय केले हे तुम्हाला आठवत नाहीये ना, म्हणून तुम्ही हे बोलताय, असं म्हणते अंजली. नाहीतर तुम्ही हे बोललाच नसता. जाऊ द्या ना अंजली मॅडम, जे मी त्या ऍक्सिडेंटमुळे हे सगळं विसरून गेलो, पण तुम्ही सुद्धा विसरायचा प्रयत्न करा ना प्लीज, असं म्हणतो राकेश. शक्यच नाही, ह्या जन्मात तर मी त्या ईश्वरी सोबत चांगलं वागणं शक्य नाही, असं म्हणते अंजली. आणि प्लीज तुम्ही मला सारखं सारखं करायला सांगू नका, एक बायको म्हणून मला खूप त्रास होतो या गोष्टीचा, असं म्हणते आता इथे अंजली. आणि निघून जाते ती तिथून बघा प्रेक्षक. तर आता इथे राकेश तिच्या बाजूला बसतो आणि सगळी खेळणी त्या बॅगेमध्ये घालून घेतो. तर आता तो खेळणी जाऊन ठेवतो एका बॉक्समध्ये. तर अंजली विचार करत बसलेली असते, शुभू, अरे तुम पर जो अटॅक हुआ, पोलीस मध्ये जे कंप्लेंट केली पुण्याच्या नंतर काहीच कळलं नाही, असं म्हणतो आता ईश्वरीचा बाबा शुभू आणि ईश्वरी समोर बसून. तर आता सुप्रिया आणि नम्रता सुद्धा ऐकत असतात. तर आता काय झालं, असं म्हणतो आता इथे ईश्वरीचा बाबा. काय विचारलं का त्याला, काय कळायला तरी हवं काय झालं ते, असं म्हणतो तो. तर आता इथे शुभांकर म्हणतो, हा काका, इन्व्हेस्टिगेशन अजून चालूच असेल ना त्यांची, असं म्हणतो तो. ते तर असेलच, पण आपल्याला कळायला हवं ना, म्हणजे का अटॅक केलं तुझ्यावरती नेमकं कळायला हवं, असं म्हणतो आता इथे ईश्वरीचा बाबा. एक काम करूया का, त्या इन्स्पेक्टरचा नंबर आहे माझ्याकडे, त्याला फोन करून विचारूया का पण, असं म्हणतो आता इथे तो बघा प्रेक्षक शुभांकरला. अहो काका, सांगतीलच ना ते, काय ते माझा कोणी शत्रू नाही आहे, असं म्हणतो आता इथे शुभांकर. पण मला माहिती आहे ना, दॅट्स इट, जेव्हा सापडतील तेव्हा कळेल, असं म्हणतो आता इथे तो बाबा. त्याला ना कशाचं काहीच पडलेलं नाही, असं म्हणते नम्रता. येणं असं नाही आहे, हा मला सगळ्या एक गोष्ट खूप त्रास येते, विचार काय, असं म्हणतो तो. काय, असं म्हणते नम्रता. असं आपल्या आयुष्य मॅडमचं रडकं पडलेलं तोंड. लेट्स डू वन थिंग, पत्ते खेळूया का, व्हॉट्स असं म्हणतो शुभांकर. नाही नाही, असं म्हणते ईश्वरी, मला अर्णव सरांशी बोलणं होईपर्यंत काय करायचं नाही, असं म्हणते ईश्वरी. इशू, असं म्हणते आता सुप्रिया. अगं जरा माझ्या जागी राहून विचार कर ना, का मी अशी वागते, का तुला बोलू देत नाही अर्णवशी, प्लीज दोघी जरा शांत होता का, असं म्हणतो शुभांकर. पुन्हा नका सुरू हो, आपण ना खरंच काहीतरी घेऊया सगळ्यांसमोर चेंज होण्यासाठी, असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच कुणीतरी नॉक करतं बघा प्रेक्षक दरवाजा. तर आता इथे अर्णव आलेला असतो. इशू, असं म्हणते सुप्रिया. इशू थांब, असं म्हणते सुप्रिया. काय काम आहे, असं म्हणते सुप्रिया. मी सिंदूरला घरी घेऊन जायला हवं, असं म्हणतो तो.
अर्णव, तुम्हाला मगाशीच फोनवर सांगितलं की तुमच्या घरचे जोपर्यंत ईश्वरीला न्यायला येत नाहीत तोपर्यंत आम्ही तिला पाठवणार नाही, असं म्हणते आता इथे सुप्रिया. हे बघा, जे काय घडलं ते सगळं चुकीचं घडलं मान्य आहे मला, असं म्हणतो अर्णव. एकदा मला बोलू दे तिच्याशी, एकदा, असं म्हणतो तो. काका, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना प्लीज, असं म्हणतो अर्णव. तुम्ही सांगा की मला एकदा, असं म्हणतो तो. माफ करो हमें, म्हणजे असं तुला परत पाठवायचं तिला त्यात काय फार बरं वाटत नाही, असं म्हणतो तो. पण सुप्रियाचं म्हणणं पटतंय मला. ती जे म्हणते ते बरोबर आहे, असं म्हणतो होता ईश्वरीचा बाबा. त्यामुळे ती बोलते तसं होत नाही. तोपर्यंत आमच्या इशूला मी तुझ्याबरोबर पाठवू शकत नाही, असं म्हणतो तो. काय काय बोलताय तुम्ही, असं म्हणतो इथे अर्णव. एकदा बोलू द्या आम्हाला तिच्यासोबत प्लीज, असं म्हणतो अर्णव. अर्णव, सारखं सारखं तुम्हाला नाही म्हणाला मला आवडत नाहीये, असं म्हणते सुप्रिया. हे काय बोलतेस तू आई, असं म्हणते आता इथे ईश्वरी. इशू असं म्हणून ओरडते सुप्रिया. तू आज जा, आज जा म्हणून जोरात ओरडते आता इथे सुप्रिया. हे बघा, मला एकदा बोलू दे तिच्याशी, असं म्हणतात इथे अर्णव. अर्णव प्लीज प्लीज, असं म्हणून पाय पडते आता इथे सुप्रिया तिच्या समोर हात जोडते आता ती. ऑल राईट, मी असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता तो बघतो ईश्वरीकडे आणि आता तिथून निघून जातो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि अर्णवला सुद्धा. तर आता इथे अर्णव जात असतो. तर आता इथे ईश्वरी ओळून बघते. तर आता इथे अर्णव पण ओळून बघतो बघा प्रेक्षक हो ईश्वरीकडे. आय थिंक आता मिस हिंदोरके फंदे ह्या डायरीचा कुठला तरी पेज बसवावं लागेल मला, असं म्हणतो तो. लेट्स सी. तर आता इथे ईश्वरीला भेटायला आलेला असतो बघा प्रेक्षक अर्णव, डिलिव्हरी बॉय म्हणून. तर आता तो नॉक करतो दरवाजा ईश्वरीच्या घराचा. तर आता इथे ईश्वरीची आई दरवाजा उघडते. डिलिव्हरी, असं म्हणतो तो. कसली डिलिव्हरी, आम्ही नाही काय मागवलं एवढ्या रात्री, असं म्हणते आता इथे सुप्रिया. ही ईश्वरीची आहे, उसने मागवला, असं म्हणतो तो. ईश्वरीने एवढ्या रात्री काय मागवलं तिने, असं म्हणते सुप्रिया. ते असं म्हणतो आता इथे अर्णव. फालुदा मंगाय, असं म्हणतो तो. काय, असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णवने पूर्ण गेटअप वेगळा करून आलेला असतो, मास्क वगैरे लावलेला असतो तो, आणि ओळखायला येत नसतो आता इथे सुप्रियाला हा अर्णव आहे म्हणून. बरं, आणि ते असं म्हणतो तो, असं कसं द्या इथे, ईश्वरी जी को बुलाए उनके पास ओटीपी होगा, ओटीपी दो फिर ये लो, असं म्हणतो अर्णव. बरं ठीक आहे, असं म्हणते सुप्रिया. तुम रुको यहाँ, इधर रुको, असं म्हणते ती. मैं इधर ही रुकूंगा, जरा जल्दी कीजिए, मुझे वहां जाना है, असं म्हणते तो. हो बाबा थांब जरा, असं म्हणते ती. इशू इशू, असं म्हणते आता इथे सुप्रिया बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी बाहेर येते. काय ग, असं म्हणते ईश्वरी. काय ग, तू फालुदा वगैरे मागितलायस का, असं म्हणते सुप्रिया. तर आता ईश्वरी म्हणते काय, हा फालुदावाला आलाय बघ, असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर ईश्वरी म्हणते मी बघते, तू जा नक्की, असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी येते. भैया नाही, मी नाही मागवलंय फालुदा, असं म्हणते ती. एक मिनिट, ये क्या भैया भैया लगा के रखा है, हम आपके कोई भैया नहीं और ये मंगाया, असं म्हणतो तो. नाही नाही भैया, मी खरंच नाही मागवले फालुदा, आपली काहीतरी गलतफहमी झाली प्लीज, असं म्हणते आता इथे ईश्वरी. आपने ऑर्डर केलं, असं म्हणतो तो. मी सांगितलं ना भैया, मी नाही केली ऑर्डर, असं म्हणते ईश्वरी. नाही मागवलंय मी फालुदा, असं म्हणते ती. पर मॅडम हमें आपके साथ फालुदा खाणार आहे, असं म्हणतो तो. तर आता इथे मास्क बाहेर काढतो तो. मी सिंदूर, असं म्हणतो तो. तर आता ईश्वरीला खूप आनंद होतो अर्णवला बघून बघा प्रेक्षक हो. सर, असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे सुप्रिया किचनमध्ये असते. तर आता ती उघडते बघा प्रेक्षक फ्रीज वगैरे. तर आता ती दूध वगैरे बाहेर काढते. अचानक फालुदा कसा का मागवला इशूने. तर आता इथे फालुदा ओपन करून देतो अर्णव ईश्वरीला. तर आता इथे ईश्वरी खायला सुरुवात करते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघे एन्जॉय करत असतात फालुदा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव ईश्वरीला खाडवायला जातो. तर आता तो तिला खाडवत असतो बघा प्रेक्षक चमच्याने. आणि आता इथे रोमॅन्टिक सीन दाखवलं ईश्वरी आणि अर्णवचं. तर आता ती खाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी पण खाडवते अर्णवला. तर अर्णव नाही नाही म्हणतो, पण आता खातो बघा प्रेक्षक होतो. तर आता दोघेही फालुदा एन्जॉय करतात. तर आता इथे सुप्रिया किचनमध्येच असते. तर आता तिथेच असते सुप्रिया आणि अर्णव आणि ईश्वरी तिथेच एन्जॉय करत असतात फालुदा. तर आता इथे सुप्रिया बघते, अरे इशू पार्सल घेऊन अजून आली कशी काय नाही, असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे सुप्रियाला कळतच नाही कुठे गेली ईश्वरी म्हणून. कुठे गेली मुलगी, असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव एन्जॉय करत असतात फालुदा. तर आता ईश्वरी म्हणते, सर फालुद्यासाठी थँक्यू आणि सॉरी सुद्धा, असं म्हणते ईश्वरी. मगाशी आई, असं म्हणते ती. मिस इंदौर इट्स ओके, असं म्हणतो होता अर्णव. मी समजू शकतो, आई हर्ट झाले असतील ना. मी त्यांना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी जे काय केले ते माझ्या ईश्वरीसाठी केले, असं म्हणतात इथे अर्णव. येस, एक नवरा म्हणून माझी ड्युटी आहे, दॅट्स इट, असं म्हणतो तो. हे सुचलं कसं तुम्हाला, असं म्हणते आता इथे ईश्वरी. हा, ईश्वरी के फंडे मंडे टू संडे ह्या डायरीमधून आयडिया सुचले असणार आहे तुम्हाला, असं म्हणते ती. हा, असं म्हणतात इथे अर्णव. हा, असं म्हणते ईश्वरी. म्हणजे असे फुकटचे फंडे वंडे वापरत नसतो, माझे स्वतःचे फंडे असतात, असं म्हणतो तो. स्वतःचे एक्सेल शीट मध्ये, असं म्हणतो तो. तेच म्हणाले मी, असं म्हणते ती. कसं काय, असं म्हणतो अर्णव. तुमचा अर्धा प्रॉब्लेम तुमच्या अर्धे प्रॉब्लेम्स मीच सोडवत असते, असं म्हणते ईश्वरी. तू, असं म्हणतो इथे अर्णव. तू प्रॉब्लेम सोडवतेस. मी सिंदूर, तू प्रॉब्लेम सोडवत नाहीस, तू प्रॉब्लेम क्रिएट करत असतेस, असं म्हणतो अर्णव. एक मिनिट, असं म्हणते आता ईश्वरी. एक मिनिट जोरात रडते ना. तर आता इथे अर्णव तो हळू बोल, नाही तर कोणतरी बाहेर येईल.
आमच्या इंदोरमध्ये ना प्रॉब्लेम सोडवणारी इशू म्हणून ओळखतात मला असं म्हणते. इंदोरमध्ये आता आपण मुंबईमध्ये आहे आणि इथे तू प्रॉब्लेम क्रिएट करणारी म्हणून ओळखली जातेस तू असं म्हणतो इथे अर्णव. तर पाठीमागून येऊन सुप्रिया बघते बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरीला. एक मिनिट असं म्हणते ईश्वरी, काय प्रॉब्लेम्स क्रिएट करते हो मी? मला जरा सांगाच ना एवढे काय प्रॉब्लेम्स क्रिएट करते हो मी, यादी तरी द्या मला असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे सुप्रियाला बघते बघा प्रेक्षक ईश्वरी. तर आता अर्णवला सुद्धा बघते ती. तर आता इथे सुप्रिया तिने म्हणते तुम्ही वेशभूषा बदलून आलात. मी ते असं म्हणतो अर्णव, काय कारण सांगूच नका तुम्ही असं म्हणते आता सुप्रिया. निघा तुम्ही असं म्हणते ती. तर आता ईश्वरीला का आवडत नाही. तर अर्णव म्हणतो ठीक आहे बाय असं म्हणतो तो. तर आता अर्णव जात असतो बघा प्रेक्षक. हो अर्णव थांबा असं म्हणते आता सुप्रिया. अर्णव तुम्ही खरंच खूप गोड आहात. तर आता शुभांकर सगळं बघत असतो. तुमचं ईश्वर खूप प्रेम आहे. खऱ्या प्रेमामध्ये असा वेडेपणा असतो जो आता तुमच्यात आहे असं म्हणते ती. काकू तुला प्रेमातला वेडेपणा आवडतो हे बघून बरं वाटलं असं म्हणत होतं ते शुभांकर. माझ्या धमीसाठी मी काय काय केलंय ह्याचे किस्से ऐकशील ना तर पागल होशील तू असं म्हणतो शुभांकर. मला माहितीये तुमचा राग फार वेळ नाही टिकणार असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणतात इथे ईश्वरी हसत. माझं तुमच्यावर अजिबात राग नाहीये, पण तुमच्या घरचे सगळे जोपर्यंत इशूची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी तिला नाही पाठवणार असं म्हणतात इथे सुप्रिया. मला माहितीये माझं वागणं तुम्हाला कठोर वाटत असेल, पण मलाही तेवढाच त्रास होतोय जेवढा तुम्हाला त्रास होतोय हे माझं वागणं बघून असं म्हणते सुप्रिया. एक आई सगळं सहन करू शकते पण मुलांचा त्रास नाही बघू शकत असं म्हणते सुप्रिया. आणि तशी वेळ आलीच ना तर आपल्या स्वभावाशी आणि लोक काय म्हणतील ह्या भीतीशीही ती आपल्या मुलाच्या बाजूने थांबेल. आणि अर्णव तुम्ही आला ईश्वरीला भेटायला. अहो कधी या, रात्री या, दिवसा या, मध्यरात्री, तुम्ही कधीही येऊ शकता. हवं तर तुम्ही राहायला या इथे असं म्हणते सुप्रिया. पण तुमचे घरातले सगळे इशूला जोपर्यंत घ्यायला येत नाहीत ना तोपर्यंत मी तिला नाही पाठवणार असं म्हणते सुप्रिया. बरं तुम्ही दोघं बोला, मी आले असं म्हणते सुप्रिया. आणि जाते आता इथे सुप्रिया बघा प्रेक्षकावर अर्णव आणि ईश्वरीला सोडून. तर आता इथे शुभांकर पण आज जातो पळून. तर आता इथे सुप्रिया पण आज जाते. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव एकमेकाच्या समोर येऊन थांबतात. तर आता इथे झोपलेले असतात वल्लरी आणि अविनाश. तर आता इथे अविनाश उठून बसतो. तर आता तो काहीतरी विचार करत असतो. त्याला झोपच लागत नसते बघा प्रेक्षक. तर आता तेवढ्यातच तो बघतो की आकाश आलेला असतो. काय रे आकाश असं म्हणतो अविनाश. झोप नाही लागत आहे ना असं म्हणतो आकाश. हा असं म्हणतो अविनाश. कारण माहिती आहे याचं असं म्हणतात इथे आकाश. आपलं कॉन्शियस आपण जे ईश्वरीशी वागलोय ते खूप चुकीचं आहे असं म्हणतात इथे तो. आणि म्हणून आपलं मन आपल्याला खाते असं म्हणतात इथे तो. गप्पा का झालात? मी जे बोलतोय ते पटतंय ना तुम्हाला? म्हणून उत्तर नाही आहे ना तुमच्याकडे. दॅट आपल्याला ईश्वरीला घरी घेऊन यायला हवं असं म्हणतो तो. तेवढ्यातच वल्लरी उठतेने म्हणते गप्पा बस डोकं फिरलंय काय असं म्हणतात इथे वल्लरी. ज्या मुलीच्या आईने असं म्हणते ती. तर आकाश म्हणतो मॉम प्लीज मला तेच नाही ऐकायचं असं म्हणतो तो. काही झालं तरी ईश्वरीला आणायला तुम्ही दोघांनी जायचं नाही असं म्हणते वल्लरी. ही शेवटचं सांगते मी असं म्हणते ती. सात्विका ताईच्या जाण्याचं दुःख तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरले असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे अर्णव बॅग घेतो आणि तो जाणार असतो. विसिंदर मी येऊ असं म्हणतात इथे अर्णव. सर अहो आता खूप उशीर झालाय तर राहा ना इथे असं म्हणते ईश्वरी. व्हॉट आय सजेशन मिसिंदोर असं म्हणतो तो. काय म्हणतेस? मी जर या घरामध्ये राहिलो ना तर उद्या सकाळी न्यूजपेपरमध्ये ब्रेकिंग न्यूज येईल असं म्हणतो तो. अर्णव राजे शिर्के घर जावे झाले म्हणून असं म्हणतो तो. मग प्रॉब्लेम काय त्यात असं म्हणते ईश्वरी. प्रॉब्लेम आहे मी सिंधूवर असं म्हणतो अर्णव. माझं घर असताना मी तुझ्या घरी का राहू असं म्हणतो तो. अच्छा म्हणजे ज्या मुली स्वतःचं घर सोडून चालो साल मरेपर्यंत नवऱ्याकडे राहतात त्या का पागल असतात का असं म्हणते इथे ईश्वरी. नाही कुठच्या कुठे घेऊन जातेस असं काय बोलायचं नव्हतं मला असं म्हणतो तो. मग एक दिवस राहायला काय प्रॉब्लेम काय सर तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. सांगा ना असं म्हणते ती. कमालच आहे ना तुमची. अजिबात तुम्ही सर असं म्हणते ईश्वरी. सात्विका ताई जिवंत होती तेव्हा तिच्याशी धड वागलेली नाहीस आणि आता का पुळका येतो तिचा असं म्हणतो अविनाश. तुम्ही गप्प असावं असं म्हणते आता इथे वल्लरी. उगाच विषय बदलू नका. विषय आता ईश्वरीला परत आणण्याचा आहे आणि काही झालं तरी ईश्वरीला ह्या घरात परत आणायचं नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. कळलं? एवढा का प्रॉब्लेम आहे तुला तिच्याशी असं म्हणतो आकाश. मग एवढा तरी तुम्हाला दोघांना पुळका तरी काय येतोय तिचा असं म्हणते ती. शेवटचं सांगते ईश्वरीला परत आणायचं नाही असं म्हणते वल्लरी. ती अवदसा आता गेली ती बरंच आहे आणि तिची बहीण नम्रता दुसरी अवदसा मला माझ्या घरामध्ये नको आहे. कळलं असं म्हणते वल्लरी. नम्रताला इन्व्हॉल्व करू नकोस असं म्हणतो आकाश. का करू नको आणि कसं करू नको सांग असं म्हणते वल्लरी. ती नम्रता ईश्वरीचीच बहीण आहे ना म्हणजे तिच्यासारखीच असणार ती पण असं म्हणते आता इथे वल्लरी. एक मिनिट असं म्हणतो आता अविनाश. वल्लरी यांच्या लग्नाचा मुद्दा आता जरा बाजूला ठेव आणि तू सुद्धा असं म्हणते आता इथे अविनाश. काय सकाळी ईश्वरीची आई जेव्हा त्या येऊन गेल्या तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपण कुठेतरी चुकलोय असं म्हणतो आता इथे तो. काय म्हणाला तसं म्हणते आता इथे वल्लरी. आपण चुकतोय त्या सुप्रियाच्या बोलण्याचा काय परिणाम झाला की काय डोक्यावर असं म्हणते आता इथे ती. पण मी मान्य करतो की माझं चुकलं असं म्हणतो अविनाश. ते फोटो अचानक समोर आले आणि माझाही संताप झाला असं म्हणतो तो. आणि सगळं आठवलं मला असं म्हणतो तो. पण सकाळी जेव्हा ईश्वरीच्या आई जे काय बोलून गेल्या त्यानंतर मला जाणवलं की आपण ईश्वरीवरती अन्याय करतोय.
असं म्हणतो तो. मग तिच्यामुळे केलेली तुमच्या बहिणीने आत्महत्या असं म्हणते वल्लरी. तर आता इथे अविनाश म्हणतो 1 मिनिट, अजून काहीही सिद्ध झालेलं नाही असं म्हणतो तो. आणि ईश्वरीने आपल्या घरासाठी जे काय केलंय ते मी विसरलेलो नाही आहे. तू विसरले असशील पण मला सगळं आठवते असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते अर्णवला, आता गप्पा काय बसलाय, जबाब द्या असं म्हणते ती. मी सिंदूर मला तसं म्हणायचं नव्हतं, भांडतेस काय तू माझ्याशी असं म्हणतो तो. अच्छा, म्हणजे मला ना हौसच आहे भांडायची हा असं म्हणते ईश्वरी. तुला बघून असंच वाटतंय की तुला हौस आहे भांडायची. ऑफकोर्स असं म्हणतो अर्णव. मग अशी आलीस तेव्हा छान होतीस, आता काय भांडण्याचा मूड ऑन झालाय तुझा असं म्हणतो तो. फालुदा तर मी पण खडलोय पण माझा मूड तर नाही होता भांडायचं असं म्हणतो तो. हे बघा सर असं म्हणते ईश्वरी, तुम्ही मला असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव तिचं तोंड बंद करतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो फालुदा खाल्लोय तर उगाच आता भांडण काढू नकोस असं म्हणतो तो. तर आता इथे रोमॅन्टिक सीन दाखवले दोघांमध्ये. तर प्रेमाचे भास केवळ असं म्हणतो तो. काय झालं सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. मी सिंदूर तुला आता राकेश बद्दल सांगायला विसरलो असं म्हणतो तो. आता काय झालं असं म्हणते ईश्वरी. आज दुपारी मी त्या राकेशला शलाका पाटील माहितीये तिच्या मामासमोर घेऊन गेलो होतो, पण मग त्याची तर उडलीच असेल ना असं म्हणते ईश्वरी. तर आता सांगतो बघा प्रेक्षक काय काय घडला सगळा प्रकार सांगतो आता इथे अर्णव ईश्वरीला. तर आता सगळं काही सांगतोय आणि ऑडिओ बंद आहे. तर आता तो माणूसून मारतो ना राकेशला, तर त्याला काय कळत असं, अरे हरामखोरा किती पाप करशील या जमात असं म्हणून मार मारतो त्याला. तुला अजिबात सोडत नाही असं म्हणून मार मारतो. तर बहिणीशी लग्न केलंस आणि जीव घेतलास असं म्हणून मारत असतो. तर आता इथे अर्णव बघितलेला असतो तो लांब थांबून. तर वल्लरी म्हणते मग आता काय पायघड्या घालून काय त्या ईश्वरीला परत घेऊन येणार का असं म्हणतो तो. हो, कारण ती चुकीची नाही आहे आणि हे फॅक्ट आहे असं म्हणतो आता इथे आकाश. पण मग मी सुद्धा शेवटचं सांगते, त्या ईश्वरीला घरी परत आणायचं नाही आणि मी सुद्धा शेवटचं सांगतोय तुला, तू चुकतेस असं म्हणतो आकाश. ओके ठीक आहे, मग हे तुमचं जे काय आता बोलणं चाललंय ना ते मी आईना आणि अंजलीला आता जाऊन सांगेन असं म्हणते ती. जा ना सांग ना, कोण घाबरतंय, जा असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे ईश्वरी म्हणते काहीच जाणवलं नाही काय तुम्हाला ते चेहऱ्यावरून असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही असं म्हणतो अर्णव, मी ऑब्झर्व करत होतो पण शलाका पाटीलच्या मामाला बघून मला वाटलंच नाही. आणि हे जर तो ऍक्टिंग करत असेल ना तर एकदम मस्त ऍक्टिंग करतोय तसं म्हणतो तिथे अर्णव. बापरे, ह्या राकेशचा गडबड घोटाळा ना मेमरीच्या बाहेर आहे माझ्या असं म्हणतो तो. मी सिंदूर काय तो इनोसेंट आहे याच्यावर माझा विश्वासच बसणार आहे असं म्हणतो तिथे अर्णव. आणि हे बघ तो घरात आहे आणि तो काही करू शकतो. तर ईश्वरी म्हणते पण मग आपलं काय सर. तर आता इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर मला डेस्टिनी वगैरे याच्यावर विश्वास नाही अजिबात. समहाव माझं मन मला सांगते की आपल्या घरचे येतील आणि तुला घरी घेऊन जातील असं म्हणतो तो. तर ईश्वरी म्हणते त्या दिवसाची मनापासून वाट बघते सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. कारण तर आता थांबते ईश्वरी बोलता बोलता. काय असं म्हणते ती, काय म्हणतो तो काय. तर ईश्वरी म्हणते मी खूप मिस करते सर तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो मी येतो असं म्हणतो तो आणि आता आपली टोपी घालतो. तर आता इथे ईश्वरी मिठी मारते बघा प्रेक्षक अर्णवला. तर आता इथे अर्णव सुद्धा तिला मिठी मारतो. तर आता त्यांचा रोमॅन्टिक क्षण दाखवले. गुड नाईट असं म्हणते ती. गुड नाईट असं म्हणतो अर्णव. तर आता निघून जातो तो तिथून. काना बाप्पा लवकरात लवकर काहीतरी चमत्कार घडू दे असं म्हणते ईश्वरी आणि पाया पडते बघा प्रेक्षक होती हात जोडून गणपती बाप्पाला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अंजलीला दाखवलंय. तर आता इथे बाळ खूप रडत असतं. ओगा ओगा असं करत आता इथे अंजली उठते. काय झालं असं म्हणते अंजली. तर बाळ खूप जास्त रडत असतं बघा प्रेक्षक हो, खूप जास्त रडत असतं बाळ. आई आहे की नाही असं म्हणते अंजली. तर आता खूप रडायला लागतं बघा प्रेक्षक हो बाळ. तर आता अंजलीचं बाळ खूप रडल्यामुळे आजीला पण जाग येते. काय होतंय असं म्हणते आता इथे अंजली बाळाला. तर आता त्याला ती झुलवत असते तर रडत असते खूप. कर्णिका एवढी काय रडते असं म्हणते आता इथे आजी. अरे देवा अजूनही थांबत नाहीये, काय झालंय तरी काय येईल असं म्हणते आजी. तर आता इथे खूप रडते बघा प्रेक्षक हो कर्णिका. तर आता इथे बाकी सगळे जातात अविनाश आणि आकाश सुद्धा बाहेर. कुठे आलं काय झालं असं म्हणते अंजली. झालं असं म्हणते अंजली. काय होते. तर आता त्याला झुलवत असते तर गप्प बसतं बाळ. तर आता इथे परत रडायला लागतं ते. सगळी लोक बाहेर येतात बघा प्रेक्षक हॉलमध्ये. काय काय ग काय झालं एवढी का रडते, झोपत नाहीये का एवढी का रडते असं म्हणतो. बाळा काय झालं ते माझ्याकडे असं म्हणते आता इथे वल्लरी. जा जा आजीकडे जा असं म्हणते अंजली. तर खेळायला लागते आता इथे वल्लरी. जो आली का असं म्हणून आता गाणं म्हणायला लागते ती. ए बाई तू गाऊ नकोस, तू गायल्यामुळे अजून रडते ती असं म्हणतात इथे अविनाश. आकाश लहान असताना मी अंगाई रोज गायचे त्यासाठी असं म्हणते वल्लरी. ती तिला पोट दुखत असेल हिंगाचं पाणी दे म्हणजे ठीक होईल ती असं म्हणतात इथे आजी. वल्लरी अगं 3 मुलांना वाढवलं म्हणतेस आणि साधी गोष्ट तुला येत नाही का लक्षात. थांब मीच घेऊन येते असं म्हणते आता इथे आजी. तर आता वल्लरी बघा प्रेक्षक हो बाळ देते आता इथे अंजलीकडे. तर आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो बघतो तर काय तर बाळाला घेऊन सगळेजण खेळत असतात. तर आता इथे आजी काय काय करायला लागतात. तर आता अर्णवला कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. तर आता अर्णव पळत येतो. हे काय असं काय जमलंय तुम्ही हॉलमध्ये असं म्हणतो तो. आणि राकेश जिजू कुठे गेले असं म्हणतो तो. ते बाहेर गेले अजून आलेच नाही असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे अर्णव पण खेळायला लागतो बाळाला. तर आता खूप रडत असतं बाळ. कर्णिका असं म्हणून तिला खेळत असतात सगळेजण. तर आता आम्हाला एक काहीतरी म्हणायचं असं म्हणतो अर्णव. मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते असं म्हणते अंजली. करेक्ट गेस केलंस तू असं म्हणतो तो. आपण बाळाला मी सिंदूरकडे घेऊन जाऊया, ती शांत होईल. आपण बघितले तिच्याकडे ती शांत होते नेहमी असं म्हणतो आता इथे अर्णव. नाही माझ्या बाळाला मी ऐश्वरीकडे जाऊन नाही देणार, त्याच्याने मला खूप जास्त त्रास होईल असं म्हणते ती.
तर असं काय बोलतेस असं म्हणतो अर्णव. पण तिला काय रडत ठेवायचंय का रात्रभर? नाही सोन होतोय तिला. तुला काय वाटत नाही का असं म्हणतो तो. वाटतंय ना मला खूप काय वाटतंय जे तुला काहीच वाटत नाही असं म्हणते इथे अंजली. आणि जी व्यक्ती माझ्या आईची गुन्हेगार आहे त्या व्यक्तीकडे मी अजिबात जाणार नाही आणि माझं मूल देणार नाही. तिला रडू दे, काय हरकत नाही असं म्हणते अंजली. तर बाळाला घेऊन जात असते ती. ताई तुला तरी कळतंय का? तुला सहन होणार आहे का हे रडणं? आम्ही जाऊया मी सिंदूरकडे, ती शांत होईल. थोडा वेळी गो बाजूला ठेवता येईल असं म्हणतो अर्णव. तुला हवे ते म्हण असं म्हणते आता इथे अंजली. तू तरी सांग तिला असं का वागते ती असं म्हणतो अर्णव. तुला माहितीये ना मी सिंदूरकडे गेल्यावरती शांत होते असं म्हणतो अर्णव. सांग ना तिला प्लीज असं म्हणतो तो. तू तिचं नाव घेऊ नकोस बाळ माझं असं म्हणते आता इथे अंजली. ताई तुझीच मुलगी आहे ती. मी कधी नाही म्हणालोय, पण ती शांत होणं गरजेचं आहे ना. आपण जाऊया तिला मी सिंदूरकडे घेऊन, ती शांत होईल प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. नाही ईश्वरीकडे मुळीच नाही न्यायचं आहे मला माझ्या बाळाला. जे लोक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे माझं बाळ नाही जाणार असं म्हणते अंजली. कळत नाही का तुला असं म्हणते ती. ताई बस असं म्हणतात इथे अर्णव. माझ्या बायकोला गुन्हेगार नाही म्हणायचं असं म्हणून जोरात रडतो तो. मी सांगतोय तुला प्लीज आम्ही घेऊन जाऊया हिला मी सिंदूरकडे. हिला शांत होणं गरजेचं आहे. तू काय करतेस यार असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे अंजलीला खूप वाईट वाटत असतं कारण खूप रडत असते आता इथे कर्णिका बघा प्रेक्षक तर खूप रडत असतात इथे बाळ. ताई आपण कर्णिकाला घेऊन मी सिंदूरकडे जातोय असं म्हणतात इथे अर्णव. तर असं माहिती समजा पत्रिकामध्ये काय ते सात्विकाला उद्ध्वस्त करणाऱ्या त्या घाटाने मागे कोण होतं हे मलाही जाणून घ्यायचं असं म्हणतात आजी. त्या व्यक्तीला मी सगळ्या लोकांसमोर आणू. माझी आई निर्दोष होती हे लवकरच सिद्ध होईल असं म्हणते ईश्वरी. हे फोटोज कुणी ठेवले या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायलाच हवी ना मला असं म्हणते ईश्वरी वल्लरीला. हे सगळं तू मला का सांगतेस असं म्हणते वल्लरी. कारण तुमच्यावर डाऊट आहेच मला असं म्हणते ईश्वरी. कारण तुम्ही सगळं का केलं असेल ह्याचं कारण सापडत नाही मला, पण एकदा का मला ते सापडलं की तुमची 12 खिडी करते की नाही बघा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर बघा प्रेक्षक रिकाप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आता इथे ईश्वरी आलेली आहे राज शिर्के यांच्या घरामध्ये बघा प्रेक्षक. आणि आता तिला जाऊन आणलेलं असतं राज शिर्के यांनी. तर उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तर तिला डाऊट पण आहे वल्लरीवरती. तर आता रिकाप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.